जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. आज आहे रविवार. सकाळी सकाळी आलोय कटिंग करायला हेअर सलून मध्ये. तर तिथं लय मोठे नंबर असले तर मग मी बसलो पेपर वाचायला. आज बघू कुठे जायचा प्लॅन आहे का. तुम्ही म्हणत असताल की एवढं मस्ती करण्यावाले पोरं एवढं शांत कसं काय बसते. एकदा कटिंग होत्या मग बघा ठिकाणा. मित्रांनो, तुमचं झालं का नाश्ता? मी खात आहे तीळ पोळी. ह्याच्यात तीळ, गूळ आणि शेंगदाणे टाकून बनवलेला आहे हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही खाल्ली का ही पोळी? खाल्ली असेल तर कमेंट मधून सांगा. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आज आहे रविवार. तर रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे. मग काय काढली बुलेट, मग निघालो कात्रजला इस्कॉन टेम्पलला. चला तर बघूत काय होते. कोण कोण गेलंय कात्रजच्या इस्कॉन टेम्पलला कमेंट करून सांगा. आता मी ज्या पुलावर आहे तो मांजरीच्या जवळ आहे. ते पुलाचं नाव कमेंट मध्ये सांगा. साधारण 1 तासाचा प्रवास करून आम्ही शेवटी मंदिराजवळ पोहोचलो. पप्पांनी गाडी पार्किंगला लावली. मग आम्ही निघालो मंदिरात. तिथं पोहोचल्यावर मला थोडीशी भूक लागली आणि मग पप्पाने मला पाणीपुरी आणि कचोरी घेतली. तेवढी मी घट्ट केली आणि मग आम्ही निघालो दर्शनासाठी. हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार आणि हा आहे मंदिराचा दर्शनी भाग. मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम तुम्हाला असं दृश्य दिसतं. किती मनमोहक आणि छान आहे ना. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा. मग आम्ही चपला पिशवीत काढून ठेवल्या आणि तिने आम्हाला टोकन दिलं. मंदिराच्या भिंतीवर सुबक अशा मूर्त्या होत्या. एकदम त्याच्यासमोरच विविध प्रकारचे पुस्तके होते, ग्रंथ होते, भगवद्गीता सुद्धा होती. थंड असं वातावरण. सगळं मंदिर भक्तिमय झालं होतं. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम
मंदिराच्या बाजूला एक छोटस बालाजी मंदिर सुद्धा आहे. इथे येऊन मी दर्शन घेतले. सगळे लोक आम्हाला प्रेमाने बोलत होते. खूप छान वाटलं त्यांच्या सोबत बोलून. संत समागम संत समागम संत समागम सगळे देवाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. संत समागम करे निरंतर जग से हो उपरा जग से हो उपरा ब्रह्मानंद परम पद पावे मंदिराचे बाहेर येतात. समोरच पाणीचे फवारे आणि कालियामर्दन हा श्रीकृष्णाचा सुंदर देखावा तुमच्या समोर आहे. चला तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथेच समाप्त करू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये हरे रामा हरे कृष्णा हे लिहायला विसरू नका. धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.